नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि वाचकांनो. आता जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे हू इज द सेकंड कमांडंट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा विषय आहे हू इज द सेकंड कमांडंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. तर अकॉर्डिंग टू सचिन किरस theory of time compensation, sun integrates and moon differentiates. अकॉर्डिंग टू सचिन किरस theory of time compensation, सन इंटिग्रेट करतो आणि मून डिफरेन्शिएट करतो. ओके, तर याच थिअरीनुसार अजून एक थिअरी डेव्हलप होते की कुठल्याही गोष्टीला दोन कमांडंट असतात. कुठल्याही गोष्टीचे दोन भाग असतात, पण कुठल्याही गोष्टीचे दोन कमांडंट असतात. साइन रेशो आणि कॉस रेशो. तर त्याच्याविषयी जास्त डिटेलमध्ये माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे मी. पण आत्ताचा जो माझा प्रश्न आहे की हू इज द सेकंड कमांडंट ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशन आफ्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय राज्यघटनेचे जे शिल्पकार किंवा भारतीय घटनेचे जे चीफ आर्किटेक्ट आहेत, चीफ आर्किटेक्ट हा शब्दही कमी पडावा. भारतीय संविधान म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं वर्डिंग. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे बोललेत ना ते म्हणजे संविधान. डॉक्टर बी एन राव यांनी घटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता. डॉक्टर बी एन राव हे सुद्धा घटनेचे सेकंड कमांडंट नाहीत. मी जर चुकत नसेल तर ते ICS ऑफिसर होते, ब्रिटिशांचे नोकर होते. त्यांनी फक्त घटनेचा कच्चा मसुदा तयार केला होता. मसुदाही नाही, कच्चा आराखडा तयार केला होता. तर त्याच्या अगोदर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शेड्यूल कास्ट फेडरेशनतर्फे सरकारला एक पुस्तक लिहून पाठवलं होतं. त्या पुस्तकाचं नाव आहे स्टेट्स अँड मायनॉरिटीज. आणि अनेक म्हणजे ॲज पर द रिकग्नेशन वर्ल्ड रेकग्नाइज करतं की त्याला मिनी कॉन्स्टिट्यूशन म्हणून रेकग्नाइज येते, जे एकटा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेलं आहे. आणि सध्याचं संविधान सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एकट्यानेच लिहिलेलं आहे. तर कॉन्स्टिट्यूशनचे सेकंड कमांडंट आहेत पंडित जवाहरलाल नेहरू. ते 3 समित्यांचे अध्यक्ष होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे एक तंत्रज्ञान होतं देश चालवणारं, ज्याला मॉनिटरी इकॉनॉमिक्स बोलतात. त्याला काय बोलतात? मॉनिटरी इकॉनॉमिक्स. विजडम हा वेगळा विषय, वेगळा पुस्तकाचा विषय आहे, ते मी लिहिलेलं आहे पुस्तकामध्ये. हा देश खऱ्या अर्थाने चालवण्याची क्षमता जर कुठल्या व्यक्तीमध्ये होती तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे होती. त्याला राजकीय ताकद पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेली. त्यांना राजकीय ताकद कुणी दिलेले? पंडित जवाहरलाल नेहरूंनी दिलेली. जेव्हा एखाद्या तंत्रज्ञानामध्ये एक्सपर्ट असणाऱ्या व्यक्तीला, म्हणजे हा भारत देश 2 लोक चालवतात, 2 प्रकारचे लोक, एक राजकारणी आणि एक IAS ऑफिसर. जेव्हा IAS ऑफिसरच्या प्रकांड बुद्धीला आणि विद्वत्तेला जेव्हा राजकारणी माणसाची जोड भेटते ना, राजकीय माणसाच्या शहाणपणाची जोड भेटते ना, तेव्हाच कुठलं ना कुठलं विधायक काम निर्माण होतं. त्याशिवाय विधायक काम निर्माण होत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रकांड विद्वत्तेला, त्यांच्या प्रकांड शहाणपणाला जर कुणाची साथ भेटली असेल तर ती पंडित जवाहरलाल नेहरूंची भेटलेली. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू हे कॉन्स्टिट्यूशनचे
सेकंड कमांडंट आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यानंतर डॉक्टर बी एन राव यांना श्रेय देण्याच्या ऐवजी ते श्रेय पंडित जवाहरलाल नेहरूंचं आहे हे मी प्रूव्ह करू शकतो. कुणाला मला कोर्टात खेचायचं असेल ना, माझी एका पायावर तयारी आहे. माझी इच्छाच आहे की कोणीतरी कोर्टात खेचावं. म्हणजे मला सगळं त्या केसेस आहे ना एवढ्या लेवलला मी घेऊन जाणार आहे ना की त्या केसेसमुळे ना भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार दोन्ही पडणार आहे. एवढ्या लेवलला मी त्या केसेस घेऊन जाणार आहे. तर माझी इच्छाच आहे, मी वाटच बघतोय की कुणीतरी मला कोर्टात खेचलं पाहिजे. मी स्वतःही कोर्टात जाणार आहे, पण त्याच्या अगोदर कोणीतरी मला कोर्टात खेचलं पाहिजे अशी माझीच इच्छा आहे. तर जास्त डिटेलमध्ये मी माझ्या पुस्तकामध्ये लिहिलेलं आहे. तर वाचकांनी ते पुस्तक वाचावं आणि त्याच्या प्रतिक्रिया कळवाव्यात ही नम्र विनंती. थँक्यू, धन्यवाद.